नवरात्री सुरू झालेली आहे। प्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। 9 दिवस आता उपवासाला काय करायचं हा मोठा प्रश्न असतो। त्यापैकी एखादा दिवस साबुदाण्याची खिचडी आणि वडे तर नक्कीच बनतात। चला तर पाहूयात आज साबुदाण्याची खिचडी आणि वड्यांची रेसिपी। प्रथम आपण वडे आणि खिचडीची तयारी करून घेऊयात। त्यासाठी मिरच्या आपण कापून ठेवायच्या आहेत आणि शेंगदाणे भाजून त्याचं जाडसर असं कूट आपल्याला करून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचं कूट खूप बारीक करू नका, थोडंसं जाडच राहू द्या। यानंतर मी बटाटे उकडून आता त्याची साल प्रथम काढून घेत आहे। प्रथम आपण करायला घेऊयात साबुदाण्याचे वडे। 7 ते 8 तास किंवा ओव्हरनाईट भिजलेला साबुदाणा आपल्याला यासाठी घ्यायचा आहे। या साबुदाण्यामध्ये मी उकडलेले बटाटे टाकलेले आहेत। 1 वाटी साबुदाण्यासाठी मी येथे 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ, मिरची आपल्याला यामध्ये टाकायची आहे। थोडे लिंबू यावर आपल्याला पिळून घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मिक्स झाल्यानंतर याचे आपल्याला वडे करायचे आहे। त्यासाठी आपण प्रथम हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे वडे आपल्याला करायला सुरुवात करायची आहे। मी येथे चपटे वडे करत आहेत, म्हणजे ते आतपर्यंत शिजतात। गोल वडेही आतपर्यंत शिजतात, परंतु मला शेपला चपटे वडे जरा जास्त छान वाटतात म्हणून मी ते बनवले आहेत। आपले वडे झालेले आहेत। आता हे वडे आपण खरपूस असे तळून घेऊयात। तुम्ही हे वडे डीप फ्राय देखील करू शकता। मी एका पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून शॅलो फ्राय करत आहे। हे वडे आपल्याला मंद गॅसवर तळायचे आहेत, म्हणजे ते जळणार नाहीत। छान गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे तळायचे आहेत। साबुदाण्यामध्ये खूप सारे कार्बोहायड्रेट स्टार्चच्या रूपामध्ये प्रेझेंट असतात आणि जेव्हा आपण ते खातो ते ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतात। ग्लुकोज हे एनर्जीसाठी आवश्यक असते, परंतु एक्सेस ग्लुकोज हे फॅटमध्ये कन्वर्ट होतं। म्हणून वडे तर चवीला छानच लागतात, परंतु ते बॅलन्स डाएट बरोबर खाणं आवश्यक आहे। अशा पद्धतीने आपले क्रंची आणि क्रिस्पी साबुदाणा वडे रेडी आहेत। आता आपण बनवूया साबुदाणा खिचडी। खिचडीसाठी मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ आपण प्रथम मिक्स करून घेणार आहोत आणि यानंतर आपण याला फोडणी द्यायची आहे। प्रथम तेलामध्ये जिरे आणि मिरची टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे, कारण आपण यामध्ये आता उकडलेले बटाटे टाकणार आहोत। सो बटाट्यांमध्ये मीठ जाण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे। 1 मिनिटासाठी आपल्याला हे उकडलेले बटाटे परतून घ्यायचे आहे। जास्त परतायची गरज नाही उकडलेले असल्यामुळे। यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट मिक्स केलेला साबुदाणा आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। 2 मिनिटासाठी आपण यावर झाकण ठेवून वाफ येऊ देऊयात आणि 2 मिनिटानंतर आपण यामध्ये लिंबू पिळून परत 1 मिनिटासाठी ही खिचडी आपल्याला शिजवायची आहे। आणि तुम्ही बघू शकता खमंग अशी साबुदाण्याची खिचडी रेडी झालेली आहे। ही खिचडी तुम्ही दह्यासोबत सर्व करू शकता। जर तुम्हाला वडे आणि साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। टिल देन टेक केअर।